सटाणा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सोनाली दत्तू बैताडे यांची बिनविरोध निवड झाली। सुमित विजयराज वाघ यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत तहसीलदार कैलास चावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोनाली बैताडे यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाला। अर्जाची छाननी केल्यानंतर तो वैध ठरवून तहसीलदार चावडे यांनी बैताडे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली। त्यांच्या उमेदवारीस चेतन रौंदळ यांनी सूचक तर चेतन मोरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती। निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली। त्यानंतर सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बँड पथकासह मिरवणूकही काढण्यात आली। नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे म्हणाल्या, माझ्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी दुसऱ्यांदा प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे। प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईन। उपनगराध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीचा कार्यकाळ पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कामातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन। यावेळी नगराध्यक्ष हर्षदा पाटील, गटनेते राहुल पाटील, चेतन रौंदळ, मनीषा पवार, जयश्री गरुड, सुनंदा देवरे, कल्पना सोनवणे, लताबाई बच्छाव, रुपाली कोठावदे, सीमा सोनवणे, विलास दंडगवाळ, काका सोनवणे, ॲडव्होकेट दीपक सोनवणे, भूषण सोनवणे, संगीता सोनवणे, तनुजा नांद्रे, महेश सोनवणे, मंगेश खैरनार, अलका बोरसे, प्रतिभा खैरनार, चेतन मोरे, हर्षवर्धन सोनवणे, मनीषा पाकळे, रौफ मुल्ला, हुमेरा शेख, अनिल पाकळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।